नमस्कार, मी विनोद माने. आजचा विषय आहे लवकर सेटल होण्याचा आजार, नोकरी, छोकरी आणि प्रॉपर्टीचा शॉर्टकट. सध्याच्या माणसाला 2 मिनिटात शिजणारी मॅगी आणि 2 महिन्यात सेटल होणारं आयुष्य हवं असतं. सगळ्यांनाच एकदम फास्ट ट्रॅकवर जायचं आहे. वयाच्या 25शीत स्वतःचा फ्लॅट, 30 लाखाचं पॅकेज, स्वतःचा मोठा बिझनेस आणि घरी यायला एक सुंदर सुसंस्कृत बायको. पण सायकोलॉजी आणि मार्केटचा एक क्रूर नियम आहे. ज्या गोष्टीची तुम्ही जेवढी जास्त घाई करता ती गोष्ट तुमच्यापासून तेवढीच लांब पळते. कमी वेळेत मोठा गेम करायचा असेल तर आधी घाम गाळणे बंद करा आणि मेंदूला धार लावणं सुरू करा. हा फास्ट ट्रॅकचा एक गेम प्लॅन कसा असतो हे जरा प्रॅक्टिकल आपण समजून घेऊया. कॉर्पोरेटच्या जगात आणि नोकरीत एक भयंकर गैरसमज झालेला आहे. माणसाला वाटतं की गाढवासारखं काम केलं की लवकरच प्रमोशन मिळतं. साहेब, हे सत्य असतं तर जगातल्या सगळ्या मजुरांच्या गळ्यात सोन्याच्या साखळ्या असत्या. कमी वेळेत प्रमोशन किंवा पगारवाढ हवी असेल तर हार्डवर्कची कॅसेट फेकून द्या आणि स्वतःची दृश्यमानता वाढवा. बॉसच्या केबिनमध्ये तुमची फाईल नाही तर तुमचा चेहरा आणि तुमचा इम्पॅक्ट दिसला पाहिजे. कंपनीचा किंवा बॉसचा जो सर्वात मोठा आणि डोकेदुखीचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याची जबाबदारी घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या कामाचं निर्लज्जपणे मार्केटिंग करायला शिका. जो स्वतःची टिमकी वाजवत नाही ना त्याला कॉर्पोरेट जगात फक्त EMI भरायला पगार मिळतो, पण प्रमोशन नाही. बिझनेसमध्ये फास्ट ग्रोथ हवी असेल तर एक साधा नियम डोक्यात कोरून ठेवा. गरिबांना स्वस्त वस्तू विकून तुम्ही लवकर श्रीमंत होऊ शकत नाहीये. श्रीमंत लोकांचा वेळ वाचवणारं किंवा त्यांचा इगो सुकावणारं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विका. तुम्ही जर 10 रुपयाचा नफा ठेवून 1000 वस्तू विकायचा विचार करत असाल तर तुमचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही संपेल. त्याऐवजी असा क्लायंट शोधा जो एकाच डीलमध्ये तुम्हाला 10 लाखांचा नफा देईल. बाजारातल्या शार्क माशासारखा विचार करा. छोट्या माशांच्या मागे पळण्यापेक्षा थेट मोठ्या शिकारीवर लक्ष केंद्रित करा. आणि हो, धंद्यात भावनांना शून्य किंमत द्या. जो वेळेवर पैसा देतो तोच तुमचा देव, बाकी सगळे फक्त ओळखीचे. आता येऊया सर्वात नाजूक आणि ह्युमरस विषयाकडे, सुंदर बायको मिळणं आणि लवकर सेटल होणं. या जगात सुंदर मुलगी मिळण्यासाठी मुलींच्या मागे धावणे हा सर्वात मोठा मूर्खपणा झालाय. फुलपाखरू पकडायला गेलात तर ते उडून जातं, पण जर तुम्ही स्वतःच्या आयुष्यात एक सुंदर बाग फुलवली तर फुलपाखरू स्वतःहून तिथे येतं. स्वतःच्या शरीरावर, फिटनेसवर, कपड्यांवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या बँक बॅलन्सवर काम करा. जेव्हा तुमचा रुबाब आणि तुमचा कॅश फ्लो वाढतो तेव्हा तुमचा ऑरा एवढा स्ट्रॉंग होतं की तुम्हाला कोणासमोरही लाचार होण्याची किंवा फालतू चॅटिंग करत बसण्याची गरज पडत नाही. रात्री 2 पर्यंत जागण्याची मुली कधीच फक्त चेहऱ्याच्या प्रेमात पडत नाहीत. त्या पुरुषांच्या सुरक्षिततेच्या, आत्मविश्वासाच्या आणि त्याच्या मार्केट व्हॅल्यूच्या प्रेमात पडतात. त्यामुळे मुलींच्या मागे नाही तर स्वतःच्या साम्राज्याच्या मागे धावा. आणि राहिला प्रश्न कमी वेळेत स्वतःचा फ्लॅट किंवा प्रॉपर्टी घेण्याचा, इथे माणसाचा इगो सगळ्यात मोठा खड्डा खणतोय. नातेवाईकांना दाखवण्यासाठी आणि स्वतःचा खोटा रुबाब मारण्यासाठी पगार हातात येताच लोक 30 वर्षाचा EMI फासात अडकतात. कमी वेळेत प्रगती करायची असेल तर सुरुवातीला स्वतःला सिद्ध करण्याच्या फंदात पडू नका. भाड्याच्या घरात राहायला लाज वाटू देऊ नका. जो पैसा तुम्ही फ्लॅटच्या डाऊन पेमेंटवर अडकवणार आहात ना तोच पैसा स्वतःच्या बिझनेसमध्ये, स्वतःच्या ज्ञानावर किंवा नवीन स्किल्समध्ये टाका. एकदा का तुमचा इन्कम सोर्स मल्टिप्लाय झाला की तुम्ही असे 4 प्लॉट एका झटक्यात कॅश देऊन घेऊ शकता. सुरुवातीला खर्च वाढवण्यापेक्षा स्वतःची संपत्ती आणि पैशाचा ओघ वाढवण्यावर भर द्या. सगळ्या गोष्टी एकमेकांत आहेत. तेव्हा तुम्ही नोकरी किंवा धंद्यात स्वतःची व्हॅल्यू वाढवता
तेव्हाच आपोआप तुमच्याकडे पैसा येतो. पैसा आला की तुम्ही खोटा दिखावा न करता स्वतःचा कॅश फ्लो वाढवता. कॅश फ्लो आणि आत्मविश्वास वाढला की समाजाच्या आणि मुलींच्या नजरेत तुमचा स्टेटस आपोआप वर जातो. हा गेम एका रात्रीत होत नाहीये. पण जर तुम्ही अचूक ठिकाणी वार केलात तर जे यश मिळवायला सामान्य लोकांना 20 वर्ष लागतात ते तुम्ही 5 वर्षात मिळवू शकता. जाता जाता एकच गोष्ट लक्षात ठेवा. घाईत घेतलेला निर्णय नेहमी खड्ड्यात घालतो. तुम्हाला गाडी फास्ट चालवायची आहे तर स्टिअरिंगवरचा कंट्रोल सुटू देऊ नका. आजूबाजूच्या रिकामटेकड्या लोकांचे फुकटचे सल्ले ऐकणे बंद करा. स्वतःच्या मेंदूला प्रॅक्टिकल सत्याचे फटके मारा आणि कामाला लागला. कारण शेवटी या जगात रिकाम्या खिशाच्या माणसांची फिलॉसॉफी कोणीही ऐकत नाही आहे. इथे फक्त तुमचे रिझल्ट बोलतात. लवकर सेटल होण्याच्या नादात अनेक जण आयुष्यभर अडकून बसतात. धन्यवाद.